नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील भालगाव गाव आहे आणि या ठिकाणी बातमीपत्र घेण्याचं कारण म्हणजे खास वेगळं आणि तुम्ही असं न ऐकलेलं बातमीपत्र आहे. तुम्ही म्हणत असाल काय विषय आहे, तर विषय असा आहे की गाय आहे. गाय म्हणजे बघा तुम्ही मागं बघू शकता, काळी पांढरी गाय आहे आणि आजपर्यंत तुम्ही असं इतिहासात कधी असं ऐकलं नसेल की बाबा एका गाईला 2 कारवडी झाल्या त्या, आणि त्याचंच हे बातमीपत्र आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या गाईला 2 वासरं झालेत आणि तेही एकदम गोंडस. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे नमस्कार. माझं नाव श्यामसुंदर राजाभाऊ जाधवर उर्फ दादा जाधवर, माजी सरपंच भालगाव. माझी गाय सोमवारी दुपारी 3 वाजता जर्सीची गाय आहे माझी आणि चौथं येत आहे. बरं. त्याच्या अगोदर 2 येत झालेली आहेत गायची हां आणि ह्या तिसऱ्या वेळेला पहिल्यांदा 3 वाजता एक वासरू झालं. त्याच्याबरोबर माझे वडील आणि माझी मंडळी होती, बरं. आई. आणि दुपारी पाऊस चालू होता. गाय व्हायला लागल्यावर मी आलो इथं, तर गाय बसलेली होती. बरं. आणि बसूनच स्वतः तिची म्हणजे प्रसूत झाली गाय. आणि त्याच्यानंतर वासरू वगैरे ताटलं तिनं. 10-15 मिनिटानं परत अजून पाय दिसले. बरं. मग असं म्हणजे पहिलीच वेळ आमच्या गावात किंवा परिसरामध्ये अजून तर कोणाचं ऐकलेलं नाही. ही एका गाईला 2 कारवडी झाल्या. आणि मग दुसरं अजून आल्यानंतर मग दुसऱ्या वेळेस गाय स्वतः बसली आणि डिलिव्हरी तिनं झाली नॉर्मल. बरं. तर असं म्हणजे झालेलं आहे. वैद्यकीय अधिकारी कोण आलतं का? डॉक्टर म्हणा हे ते बघून गेलं म्हणजे आवश्यकता पडली नाही. म्हणजे बोलवण्याची काय तिला त्रास असता तर बोलवलं असतं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणलं की आजपर्यंत आपण असं कधीच ऐकलं नाही की गाईला 2 कारवडी झाल्या. बरोबर आहे का? पहिलीच वेळ आहे. शेळ्यांचा वगैरे भाग वेगळा असतो. बरोबर. गाईच्या बाबतीत असं घडलंय. आणि जवळगावचे काळे डॉक्टर म्हणून माझे सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडनं गाईला इंजेक्शन भरवलेलं होतं डिसेंबर मध्ये. बरं. 2 कारवडी झाल्या म्हणा की मग. हो.